माझं नाव नीलू, मी निलेशंकर मी आता चर्चेची विद्यार्थी आहे. माझ्या शाळेचं नाव एम जिल्हा परिषद प्राचार्य. मी तुम्हाला मोठ्याचा आदर ही गोष्ट सांगणार आहे. एका बसमध्ये सगळी आसने भरलेली होती. आज एक आजोबा उभे होते आणि सगळेजण फोनमध्ये व्यस्त होते. राहुलने बघितलं आणि ते लवकर उठला आणि म्हणाला, आजोबा तुम्ही माझ्या याच्यावर बसून घ्या. मी तर कधी पण बसू शकते. नंतर मी खूप वेळच होते बसून. त्याच्या कारण आता तुम्ही बसून घ्या, नंतर मी बसून घे. मग आजोबांनी तसंच केलं. आजोबा बसले आणि म्हणाले, खूप खूप तुझा धन्यवाद. काऊन का तर माझ्याजवळ सीटच नव्हती आणि माझे पाय खूप दुखत होते. त्याच्या कारण माझा आशीर्वाद तुझ्या सोबत राहील. तुला माझी गरज पडली असेल तर या ॲड्रेसवर ये सांगितलं. नंतर त्याला त्याच्या घरी खूप तंगी आली. त्यांनी काय केलं, त्या ॲड्रेस बघितला आणि ॲटोवाले भैयाजवळ म्हणाला, इथे मला नेऊन सोडा. मग ॲटोवाला भैया म्हणाला, तू यांची इथे काम करते का? तो म्हणाला, नाही, मला पैशाची गरज आहे. त्याच्या कारण मला एक आजोबा म्हणे, तू इथे ये जो माझ्या घरी आहे. ओके, मी तुला नेऊन सोडते तिथं. मग तू तिथे गेल्यावर बघ हे काय कसं आहे. तर म्हणून मी तुला एवढे प्रश्न विचारत होतं. मग तो गेला आणि राहुलने बघितलं. आश्चर्य झालं राहुलला. ते मोठं ज्यात महल होतं आणि त्या महलमध्ये खूप सारे नोकर वगैरे होते. ते आजोबा म्हातारे त्याच्या. मग नंतर दरवाजा उघडला, बेल वाजवली, टिंग टॉंग टिंग टॉंग. मग दरवाजा उघडला नोकरांना आणि आजोबाजवळ नेलं. त्यांना पकडून नोकरांना आणि म्हणाले, आजोबा हे बघा कोणतरी आलेलं आहे. त्यांनी सगळेजण आजोबाच म्हणायचे. आणि बघितलं हे राहुल होता. तर तू म्हणाल, तू आला, तुझ्याजवळ पैशाची पुन्हा परत गरज पडलेली आहे. तर मी तुला देते पैसे. त्याने त्याचा 1 लाख पाहिजे, पण आजोबांनी त्याला 2 लाख दिले. नंतर त्याला तसंच गरज वगैरे परत एकामेकाची हेल्प करायची आजोबा वगैरे. मग त्याने तसंच सुरू होतं त्यांचं. मग त्या एका दिवशी राहुलला खूप पैशाची गरज होती, पण आजोबा गावात नव्हते. आजोबा बाहेर गेलेले होते. त्याच्या कारण मग राहुल खूप तंगीत पडला आणि मग राहुलला ती एक गोष्ट आठवली. नंतर ते पुन्हा परत आजोबांच्या इथे आणि त्यांच्या नोकरांनी टिंग टॉंग पुन्हा बेल वाजवली आणि म्हणाला, त्यांच्या नोकरांना खूप दिवस झाल्यानंतर हे पैसे मला आजोबांची मदत पाहिजे होती. माझ्या घरी खूप तंगी आली आहे. त्याच्या कारण मला पुन्हा पैसे भेटू शकते का? तर नोकरांनी म्हणाली, हो, तर मी तुला देते. तुला किती पाहिजे? 4 लाख. तर नोकरांनी पण तसंच केलं. 1 लाख जास्त देऊन दिले, त्याला 40,000 देऊन दिले. नंतर त्यांचं तसं सुरू राहिलं. हेल्प एकामेकाची हेल्प. मग त्यांचं खूप चांगलं नातं जमलं. नंतर मग राहुलनं म्हणाला, आजोबा म्हणाले राहुलला, माझ्या घरी कोणीच नाही, तू पण येऊन जा माझ्या इथे. त्याच्या कारण राहुल आला त्याच्या इथे, आजोबांच्या इथे. धन्यवाद. ही गोष्ट इथं संपलेली आहे. या गोष्टीतून हे बोध मिळते, कधीही नातं करावे आणि दुसरं बोध, कधीही कोणाची मदत करावे. धन्यवाद.